सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कलाकार या शो मध्ये. कलाकार या शो मध्ये आपण दरवेळी अनेक कलाकारांना भेटतो, आपण इन्स्पायरिंग जर्नी ऐकतो, आपण त्यांची जर्नी संपूर्ण दिलखुलासपणे ऐकतो. आणि आज तशीच जर्नी ऐकण्यासाठी आपल्या सोबत आज मयुरी खूप खूप स्वागत आहे. वेलकम ऑन द शो. थँक्यू सो मच. सो कल्ला आणि कार असं या शोचं नाव आहे. येस. सो पहिल्यांदा ड्रायव्हिंग कधी हाती आली, ती कोणती गाडी, याच्यात असंख्य तुमच्या आठवणी आहेत, प्लीज सांगा मला. माझ्या खूप आठवणी आहेत. मी म्हणजे बेसिकली 18 वर्षाची झाले तेव्हा एक एनरोल केलं होतं एका ड्रायव्हिंग स्कूलमध्ये. राईट. आणि त्यांनी शिकवलं पण मी काय शिकले हा. नाही. त्याच्यानंतर पप्पांचे एक ड्रायव्हर होते, त्यांनी शिकवायचा प्रयत्न केला, शिकले पण काय जमेच ना. पप्पांनी प्रयत्न केला, माझे 2 भाऊ आहेत त्यांनी प्रयत्न केला, वा. मला ड्रायव्हिंग काहीच जमेना. मला वाटतं तो फोबिया होता, राईट. काहीच कळत नव्हतं, जजमेंट येत नव्हती, फिअर होता. आणि मग झालं असं, मी अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये प्रशिक्षण घेत होते. बरोबर. ते सॅन्टा क्रूजला होता आणि तेव्हा आम्ही राहायचो चर्चगेटला. तर सगळं आटपून येऊन घरी येईपर्यंत उशीर व्हायचा. आणि माझे वडील म्हणाले, आई वडील म्हणाले, हे बघ, आम्ही तुला गाडी घेऊन देऊ शकतो पण आम्हाला ड्रायव्हर नाही देता येणार, व्हेरी ट्रू. तर तुला शिकावं लागेल. आणि तुला शिकावं लागेल कारण ह्या जिथे तुला करिअर करायचंय, तुमच्या वेळा काही सेट नसतात, रात्री बेरात्री तुमचं पॅकअप होतं, तर तुला इंडिपेंडेंट राहावंच लागणार आहे. तुला हे जमायलाच पाहिजे. आणि तुला जर हे जमलं तर आमची काळजी कमी होईल की एक मुलगी सेफली तिच्या गाडीतनं घरी येतेय, कोणावरही डिपेंडेंट नाहीये. आणि मग माझ्या आईने मला घेतलं. वाव. 4-5 मेल्स झाले त्यांच्याकडनं मी गाडी शिकले नाही. आई So it was a म्हणाली woman power. चल. मी आहे आता. त्या रात्री आमची जुनी मारुती 800 होती, ती आम्ही म्हणजे एक थोडं हे होतं की नवीन गाडी नको, आपण जुन्या गाडीवर शिकू. एक्झॅक्टली. आणि मला वाटतं 2 रात्रीत आईने मला गाडी शिकवली. वाव. म्हणजे शेवटी वुमन पॉवर लागलं. ऍब्सोल्युटली. तर मला वाटतं, माझं लॉजिक हे आहे की मेल्सचा पेशन्स कमी आहे. त्यांना असं हे जमत नाही, हे कळत नाही. आणि नाही, वी आर बिल्ट डिफरंटली, आम्हाला वेगळ्या पद्धतीने शिकवावं लागतं असं मला वाटतं. आणि आज जो काही माझा इंडिपेंडन्स आहे, मी किती वर्ष काम केलं आणि सगळ्यात जास्त गाडी माझ्या घरात मी चालवली. वा. त्याच्यानंतर कारण कुठे कुठे शूट असतं, मालवणीला शूट, मग फिल्म सिटीला किंवा कुठे होतं? मालवणी. तर मग सगळ्यात जास्त मी इव्हेंच्युअली चालवली. सो सगळं इंडिपेंडन्स थँक्स टू आई. वा. म्हणजे पण या सगळ्यानंतर ना मला एवढंच वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यात गाडी चालवणं त्याचा अर्थ मी टाइम असतो आपल्या कलाकारांसाठी. पण मी टाइम ज्याला आपण म्हणतो ना, जे माझी वेळ, तसं तुझंही आहे का की तुम्हाला गाडीत बसल्यानंतर ड्रायव्हिंग करताना दिस इज माय टाइम? हो, ऍब्सोल्युटली. आणि मग तुम्ही त्या टाइममध्ये काय करता? बाहेर बघता, यू लिसन टू सॉंग्स, काय करता? काय खूप काय करते मी. म्हणजे मी सांगू का, ही स्पेस जी आहे ना, या गाडीची स्पेस खूप सेक्रेट आहे माझ्यासाठी, खूप सेक्रेट आहे. आणि मी गप्पा मारते, गाडीशी गप्पा मारते, मी गाडीत बसल्या बसल्या गप्पा मारते. बाहेरच्याला कोणीतरी वेडीपैकी वाटेल, बट आय डोंट केअर. ह्याला मी नॉन लिव्हिंग थिंग म्हणून ट्रीटच करत नाही, कारण आपले सगळे डीपेस्ट इमोशन्स आपली ही कारची स्पेस बघतात. तुम्हाला काही ज्या गप्पा मारायच्या असतील, ज्या मे बी घरी लोकांना बॉदर होईल किंवा कुठे सांगायचं नसेल, सगळं तुमची गाडी ऐकते. तुम्ही जेव्हा एखादा शॉट चांगला देऊन निघालात, तेव्हा ती प्राईड जी असते ती तुमची गाडी फील करते, तुमचं नर्वसनेस ती गाडी फील करते. तुम्ही एखाद्या ऑडिशन मधून रिजेक्ट होऊन आलात तर ते सगळं तुमच्या गाडीने सगळं पाहिलं असतं. आणि ही स्पेशली ही गाडी जी आहे माझ्यासाठी, माझी आधीची जी स्विफ्ट होती, ती पण माझी खूप प्रिय होती. मी तिला स्विफ्ट म्हणायचे. आणि मी नावं देते, म्हणजे आता हे बालिश वाटो काही वाटो, पण आता ही माझी किया, जी पहिली गाडी माझ्या स्वतःच्या पैशाने मी घेतली आहे, जी आता माझी मागच्या वर्षी लोन फिटलेलं आहे. माझी आहे कम्प्लिटली माझी किया राणी. सो मी खरंच या गोष्टी करते. आता टू ईच इज ओन, पण खूप मज्जा येते. म्हणजे हे काय, जितकं तुम्ही याला पर्सनलाइज कराल ना, तितकं ते गमतीशीर आहे. कुठे लॉंग ड्राईव्हला कुठे गेला होता तुम्ही, असं की दौराच आहे बाबा, किंवा सिनेमा शूटच आहे, किंवा फॅमिली सोबत घालवला म्हणजे या गाडीने बऱ्याच ठिकाणी, म्हणजे पुण्याला खूप वेळ जाणं होतं. एक आम्ही
शिमग्याची ट्रिप केली होती, Right. कोकणात गेलो होतो मी Right. आणि माझे फ्रेंड्स ह्या गाडीत. सो बऱ्याच ठिकाणी गेलो आम्ही. म्हणजे आता अगदी महाराष्ट्राबाहेर नाही, पण Right. महाराष्ट्रात खूप ठिकाणी फिरलो. क्या बात आहे. पण आता या सगळ्यानंतर आपण आता रिसेंट गोष्टी मयुरीच्या विचार, कारण Yes. काय आहे, जे नाटक लोकांना पाहायचंय, हम्म, म्हणजे काही आपण म्हणतो ना की पुनर्जीवित नाटक. हम्म, पण हम्म, पुनर्जीवित नाटकाचं एक आव्हान असं असतं की नाटक असंख्य लोकांना जर नॉस्टॅल्जिया असतो, कारण ते नाटक लोकांना पाठ असतो. मग तसंच हे नाटक आहे हम्म, आणि त्यातली ती भूमिका तुम्ही करताय. किती भारी वाटतंय. हाऊ द डेज गोईंग, हाऊ द डेज, काय सांगायला मला त्याबद्दल? सर्वप्रथम भारी म्हणजे मी खरंच मानते की हे काय म्हणतात त्याला, तिथून आलेलं हे काय म्हणतात गिफ्ट आहे. Right. कारण मी विचारही नव्हते करत की आता लगेच नाटक करायचं. मी एका वेगळ्या झोन मध्ये होते आणि जेव्हा ही भूमिका माझ्याकडे आली तेव्हा सगळं झालं. आधी आनंद झाला, एक्साइटमेंट झाली आणि नंतर ना खूप जास्त टेन्शन आलं. खूप जास्त टेन्शन ही भूमिका मिळते. की आपण हे करणार आहोत. एक एक असं तुम्ही सगळं झालं, तालमींना आता सुरुवात होणार, सगळी टीम जमली, सगळ्यांचं ज्यांचं होकार आहे त्यांचा सगळ्यांचा होकार आला. त्याच्यानंतर जेव्हा खरी सुरुवात होते माझं असं झालं की ओके, इथे फक्त म्हणजे काय, ही कलाकृती जी आहे ना ती फार कमाल नटांनी आधी केली. म्हणजे रीमा ताई तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सविताच्या भूमिकेत सुधीर जोशी होते, संजय मोने होते, राजन तांबळे ज्यांनी डिरेक्ट केलं हे नाटक, त्यांनी प्रयोगही केले, जवळजवळ 1000 प्रयोग. सो मला म्हणजे इतर कुठल्याही दुसऱ्या कलाकृतीत मी ज्या पद्धतीने वावरले असते त्यापेक्षा फार वेगळ्या पद्धतीने मी ह्या कलाकृतीचा अप्रोच केलाय. कारण खूप जबाबदारीचं काम आहे, खूप जास्त जबाबदारीचं. म्हणजे एक तो सगळा आनंद जेव्हा संपला म्हणजे आहे, अजूनही आहे, Right. पण वन्स आय गॉट दॅट एक्साइटमेंट फेस की आपल्याला हे मिळालंय, त्याच्यानंतर एव्हरी डे मी खूप जबाबदारीने वागते. आणि ते नाटक बघितल्यानंतर तुम्हालाही कळेल की मी हे का म्हणते. म्हणजे आम्ही आमचं तर जीव ओतून चांगलं काम करणारच, पण आमचं हे नशीब आहे की आम्हाला एक खूपच चांगली टीम मिळाली आहे ओव्हरऑलच. पण ना या सगळ्या चॅलेंज मधून ना हम्म. आपण नेहमी असं गाडीचा प्रवास करतो ना, तेव्हा आपण ना आयुष्यात अनेक गोष्टी कमवलेल्या असतात. मग ते फायनान्शियल गोष्टी असो, मेंटल असो, स्टेबिलिटी सगळं असो, पण या सगळ्या आयुष्यात हम्म. आपले मित्र पण आपण कमवलेले असतो. आणि मला तुमच्या आयुष्यात तुमचं पूर्ण एक करिअर पाहताना तुम्ही असंख्य एक चांगली फॅमिली डेव्हलप केली असं मला खरंच वाटतं. जे मित्र तुमच्या आयुष्यात कामानिमित्त आले असेल, पण ते आता कामानिमित्त नाही, ते कायमचे. करेक्ट. तर या मैत्रीबद्दल काय सांगाल? कारण एका मालिकेने तुम्हाला ही मैत्री दिली, पण आज ती मैत्री फक्त मालिकेपुरती नाही, ती आयुष्यभरासाठी. काय हा प्रवास आहे तुमच्या मैत्रीचा? खरं सांगायचं तर मला वाटतं खूप कमी लोक नशीबवान असतात की त्यांना इतके जेन्युन लोक विदाउट अजेंडा फार काळासाठी त्यांना लाभतात. आणि तो काळ, तो स्पॅन का महत्वाचा असतो श्रेयस, कारण मी आता जर तुझ्या लोकांबद्दल उल्लेख करतोयस, खुलताची टीम म्हणजे अभिज्ञा भावे, शर्वरी लोकरे, ओमप्रकाश शिंदे आणि संजय मोने सुद्धा. एक्झॅक्टली. सो ही लोक जी आहेत ना, आता मी, अभिज्ञा, ओम, आमचं तर पहिलं असं मोठा प्रोजेक्ट होता हा. माझा तर पहिला टेलिव्हिजन शो होता. आणि आम्ही ना आमची ग्रोथ, प्रवास, जर्नी, स्ट्रगल, रिजेक्शन, हाईज, लोज, मग ते प्रोफेशनल असो, पर्सनल असो, सगळे इतके जवळून पाहिलेत या मागच्या 10 वर्षात. आणि कोणीतरी तुमची लाईफ ऑब्झर्व करतंय 10 वर्ष आणि तुमचे हात पकडून आहे, ही पण किती भारी गोष्ट आहे. खूप भारी गोष्ट आहे ही. सो मी म्हणजे अगेन काय, तो प्रोजेक्ट, चांगली माणसं मिळाली म्हणजे ती जपून ठेवली, ह्याचं क्रेडिट मी आम्हाला देऊ शकते की आम्ही खरंच एकमेकांची मैत्री चांगली जपली. जिथे वाटलं की थोडंसं दुरावा होतोय किंवा गैरसमज होत आहे, तिथे मग कोणीतरी स्टेप इन व्हायचं, असं करत करत आम्ही तो बॉन्ड छान मेंटेन ठेवलेला आहे. पण मुळात ही अशी लोक तुमच्या नशिबात येणं हा आयुष्यात येणं हा नशिबाचा भाग आहे. आणि खूप म्हणजे आता ह्या गाडीतही आम्ही सगळ्यांनी खूप वेळा प्रवास केला. एक्झॅक्टली. काही ट्रिप्स केल्या आहेत. मग त्या इथे पावना लेक असो किंवा 31st आम्ही जो एकत्र साजरा करतो बऱ्याच वेळा. तर खूप म्हणजे मी जर्नी बद्दल 4 तास बोलू शकते. एवढ्या मेमरीज आहेत, एवढं बोलण्यासारखं आहे त्या सगळ्यांबद्दल. आणि काय बोलू म्हणजे. आणि ह्या सगळ्यांमध्ये संजय मोने जे
चिरतरुण आपले He's the most सगळ्यांचे young. लाडके आहे. Yeah. तर त्यांच्याशी पण एक फार वेगळा आणि कमालीचा बॉन्ड तयार झालेला आहे. आणि इथे कुठेही ना मी सांगते ह्या मैत्रीचं अजून एक चांगलं वैशिष्ट्य की कुठेही आम्हाला दडपण नाही की मी कॉल केला पाहिजे रोज, मी मेसेज केला पाहिजे ना, किंवा मेंटेन ठेवली पाहिजे. आता मेंटेनिंगच्या बियॉन्ड गेली ती Wow. अनसेड आहे आता. मी जर 4 दिवस फक्त अभिज्ञा भावेला थोडी मी घाबरते. जर मी तिचा कॉल आन्सर नाही केला तर 2 दिवसांनी मला खूप मोठे इमोशनल मेसेजेस येऊ शकतात की आता कशी तुला गरज नाही माझी, आता कशी तू विसरलीस, असं होऊ शकतं. पण बाकी कोणालाच असं एक्सप्लेन करायची गरज पडत नाही. म्हणजे मी, शर्वरी, ओमप्रकाश शिंदे, अभिज्ञा भावे आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा जिथे सुटलं होतं वी कॅच अप फ्रॉम देअर. Exactly. कुठेही अगं काय झालं, किती दिवस तू माझ्याशी बोललीच नाही, कोणी काही बोलत नाही, याच्या खूप छान बियॉन्ड गेलेली ती फ्रेंडशिप. त्यामुळे एफर्ट लागत नाही, इतकं सहज आहे. आणि आज ना आपल्या प्रत्येकाचं आयुष्य इतकं फास्ट झालंय आणि इतक्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण बिझी असतो की तुम्हाला ना तुमचा झोन असा चिल झोन हवा असतो की इथे ना मी फक्त येऊन बसणार आणि मी गप्प राहिले तरी कोणी मला 10 वेळा विचारणार नाही की काय झालं, बोलत नाही. अरे नाही बोलते मला गप्प बसायचंय आता. एक्झॅक्ट, म्हणजे यू लव्ह युअर सायलेन्स ऑल्सो. Absolutely. They love your silence, they love your laughter, they love your cry, they love everything. पण ना आता या सगळ्यानुसार आपण जे मैत्रीबद्दल बोललो, आपण नाटकाविषयी बोललो, पण ना ज्या लेवलचं एक प्रोजेक्ट आपल्या हाती येतं ना ते चांगलंच येईल ह्याची शाश्वती आपल्याला मयुरी कोणीच देऊ शकत नाही. जसं तुम्ही म्हटलात की रिजेक्शन्स, ऍक्सेप्टन्स या सगळ्या गोष्टी पार करत करत तुम्ही त्या प्रोजेक्ट पर्यंत पोहोचलात. आणि जर मी त्या प्रोजेक्ट बद्दल नाही विचारलं तर लोक मला मारतील आहो तुमच्या शो मध्ये. इज वन फुलता कळी खुलेन फ्रॉम द सॉन्ग टू द प्रोमो, फर्स्ट प्रोमो. म्हणजे ओमप्रकाशच्या त्या प्रोमो मध्ये येणं, पुढे बसणं, तुमचं मागे जाऊन बसणं, तिथून तो संभ्रम जो निर्माण झाला. मला एक गोष्ट प्लीज सांगा, आजपर्यंत तुम्हाला जे डीएम्स येतात का, मला प्लीज त्याबद्दल सांगा की हा प्रोजेक्ट मी विचारणार नाही की किती मजा केली, काय केली, कारण आम्ही पण सेटवर असंख्य वेळा यायचो. पण आज मी तुम्हाला विचारणार की एवढ्या वर्षानंतर सुद्धा फुलता कळीचं काय महत्व तुमच्या आयुष्यात? काय महत्व? बरं, मी त्याच्यानंतर बरंच काम केलंय. हिंदी मालिकाही केली. हिंदी मालिका म्हणजे तुम्हाला वाटतं की तुम्ही जगभरात म्हणजे देशभरात पोहोचला आहात. पण मी जेव्हा अमेरिकेत गेलेली आहे, म्हणजे आता कॅनडात मी रिसेंटली गेले होते, तेव्हा खूप पब्लिक मला फक्त खुलतासाठी भेटतं अजूनही. आणि मला असं वाटतं की काही क्लासिक प्रोजेक्टची नॉस्टॅल्जिया व्हॅल्यू किती स्ट्रॉंग असते. आणि दुसरं मला म्हणजे कायमची एक छान देणगी आणि गिफ्ट मला त्या शोने दिली आहे. म्हणजे मी कुठेही जाते, पहिलं म्युझिक माझ्यासाठी ते टायटल माझ्या काय नशीब माझं. श्रेया घोषालने गायलेलं ते सुंदर टायटल ट्रॅक समीर सप्तेस्करने कंपोज केलं होतं, अभिषेक खणकरने लिहिलं होतं. ते सगळंच किती मॅजिकली जुळून आलंय आणि ते आपल्यासाठी वा ते फिलिंग भारी. आणि आता ते परत ट्रेंडिंग होतंय सॉन्ग. पण ना या सगळ्यानंतर आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रात पेशन्स हा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. मला प्रत्येकाने सांगितलंय, जो व्यक्ती आज इकडे आलाय, कारण आपल्याला रोज चांगलं काम मिळेल हे शाश्वती आपण देऊच शकत नाही. जसं तुम्ही म्हटलं, तुम्ही हिंदीमध्ये काम केलं, तुम्ही अनेक प्रोजेक्ट केले, तुम्ही त्याच्यानंतर खरं तर नाटक देखील करताय आणि ते आता प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या सगळ्यानुसार जर मयुरी मी तुम्हाला विचारलं ते 3 गोष्टी ज्या तुम्ही तुमच्यात आत्मसात केल्या फ्रॉम द टाइम तुम्ही या क्षेत्रात आलात टिल टुडे अँड टिल टुमॉरो ऑल्सो, की या 3 गोष्टी तुमच्या आयुष्यातून बदलणार नाहीत. काम असो, काम खूप छान हो, काम एवढं चांगलं नाही हो, पण ह्या 3 गोष्टी माझ्या आयुष्यभरासाठी या क्षेत्रात आल्यापासून आतापर्यंत आणि नंतर पण राहणार आहेत, त्या कोणत्या आणि का? जे जसं सगळे म्हणतात पेशन्स. राईट. आणि पेशन्स म्हणजे फक्त वाट बघणं नाही. पेशन्स म्हणजे मला वाटतं तुम्ही ती वाट बघणं म्हणजे रिकामं बसणं नाही. दॅट इज नॉट पेशन्स. पेशन्स इज की आता हे आलं माझ्याकडे, पण हे वर्कआउट नाही झालं. पण ते का वर्कआउट नाही झालं? कधी कधी काहीच कारण नसतं. मे बी जस्ट तुमचं लुक जात नसतं, मे बी ते एज ग्रुप चेंज केलेलं असतं त्या प्रोजेक्टचं. सो एकतर त्या पूर्ण वेटिंग पिरियड मध्ये तुम्ही काय करताय हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही रडत बसताय का तुम्ही नाही मला काय अशीच इंडस्ट्री, ह्यांनाच काम देते त्यांनाच काम देते, या पद्धतीचा अप्रोच आहे तुमचा, की ठीक आहे
हा एक भाग आहे आयुष्याचा. बाकी गोष्टींमुळे हा भाग समृद्ध होत असतो, म्हणजे कॅरेक्टर त्याच्या लाईफमुळे समृद्ध होत असतो. त्यामुळे त्या वेटिंग पिरियड मध्ये तुम्ही काय करताय, माझ्यासाठी ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मी तो पिरियड पण तितकाच एनरिचिंग असेल याकडे माझं लक्ष असतं. सो पेशन्स नॉन निगोशिएबल आहे. आणि मग काय होतं ना, तुम्ही ना एरवी आयुष्याच्या बाबतीत पण तो पेशन्स तुमचा रिफ्लेक्ट होतो की ठीक आहे, झालं नाही झालं ओके, मग हे या पद्धतीने करून पाहायचं का, मग हे असं करायचं का, ही जी फ्लेक्झिबिलिटी तुमच्या लाईफ मध्ये येते त्या पेशन्समुळे. सो मला वाटतं तो वर्च्यूच आहे, मोठा वर्च्यू आहे पेशन्स. दुसरं म्हणजे सेल्फ वर्थ. आता तुमची सेल्फ वर्थ तुम्ही एखादा हिट प्रोजेक्ट दिला म्हणून ठरत नाही, तुम्ही एखादा फ्लॉप प्रोजेक्ट दिला म्हणून ठरत नाही. तुम्ही तुमच्याबद्दल रोज काय विचार करता त्याच्यावरून ठरते. आणि हे जे हाईज आणि लोज आम्ही रोज एक्सपिरियन्स करतो ना, की एका प्रोजेक्ट नंतर मे बी तुम्हाला म्हणजे पूर्ण महाराष्ट्राला तुम्ही हवे असतात, आणि मग एका प्रोजेक्ट मध्ये काही काळ तुम्ही दिसेनासे झाले की मग अच्छा कोण तुम्ही, असंही होऊ शकतं. सो ह्या सगळ्यामध्ये ना तुम्ही हे सगळं पिंच ऑफ सॉल्ट नाही घ्यायचं, की ते माझं नाही, तो सक्सेसही माझा नाहीये, ते फेलियरही माझं नाहीये, मी निमित्त मात्र आहे. आणि ते एन्जॉय करायचे मला प्रोसेस. सो मला वाटतं की त्या सगळ्यामध्ये सेल्फ वर्थ तुमची डिपेंडेंट ठेवू नका, की म्हणून ती मी फॉर शुअर नाही ठेवत. उद्या काम असलं नसलं, ते हिट झालं प्रोजेक्ट नाही झालं, मी माझी सेल्फ वर्थ हलू देणार नाही, याच्याकडे प्रयत्न असतो. असं नाही की हलत नाही, हलतेच. मी ह्युमन आहे, माणूस आहे. कोणी काही बोललं, काही झालं की अरे यार मी नाही का तेवढी बडी का, असं आहे का, किंवा काही लोक अगदी डोक्यावर पण चढतात, तेवढे पण तुम्ही ग्रेट नसतात. सो ते सगळंच असं मला वाटतं सेल्फ वर्थ तुमची तुम्हाला आणि ती सेल्फ वर्थ आणि सेल्फ एस्टीम हे सगळं मी एकत्रच क्लब केलंय, की तुमची एक सेल्फ एस्टीम पण हवी, की लाचार नाही आहात तुम्ही, खूप लाचार नका हो कुठल्याही कामासाठी. हंग्री राहा, डेफिनेटली हंगर पाहिजे, पण डेस्परेशन नको, असं मला वाटतं. सो हा एक सेकंड सेल्फ वर्थ झाला. आणि थर्ड मी म्हणेन इंटेंट. मी का आली आहे इथे, मला सांगा, माणूस ऍक्टर का बनतो? एकतर या फील्ड मध्ये काहीतरी गंमत आहे, त्याला असं वाटतं की मी काहीतरी माझा तो डेस्क जॉब सोडून मी काहीतरी गंमत करायला येतोय. पण इथे आल्यानंतर मी ते एन्जॉय करू शकत नसेल तर ते म्हणजे त्याचा पर्पजच नाही. मी आणि हे स्वतःला का सांगते, कारण की मी जर ओव्हर थिंकिंग वाली मुलगी आहे, मी टेन्शन घेणारी मुलगी आहे. सो मला हे वारंवार सांगावं लागतं की बाळा तू इथे एन्जॉय करायला आली आहेस ना, नाही तर तू चांगलं क्लिनिक टाकून एक डेंटिस्ट होतीस, तू केलं असतं ते, पण तू इथे एन्जॉय करायला आली आहेस ना. आणि ठीक आहे, नाही जमलं एक दिवशी तू प्रयत्न कर अजून, पण त्याचं मूळ गाभा आहे की तू सगळं म्हणजे ती सगळी जर्नी बेसिकली एन्जॉय करायला, तो पेन, ती हार्डशिप, तो स्ट्रगल, ते सगळंच. इनफॅक्ट मला या सगळ्यानंतर तुम्ही त्या डेंटिस्ट विषयी म्हटलं, इट इज सच अ गुड थिंग ना की आज तुम्ही प्रेक्षकांचं इतकं मनोरंजन करताय, बट इट इज डिफिकल्ट डिसिजन ऑल्सो ना, थोडं क्षेत्र इकडे. हाऊ वॉज अ डिसिजन, आणि आज इथे बसताना, आज वावरताना, हाऊ डू यू फील? आय फील व्हेरी गुड की मी त्यावेळेस असं काहीतरी करायचं, मी आतला आवाज ऐकायचा ठरवला. मी हे ठरवलं की एक हिम्मत, एक रिस्क घेतली, आणि अजिबात फुल प्रूफ रिस्क नव्हती ती, अगदीच नव्हती, कारण कोणी चाचा मामा नाही इकडे आमचं, त्यामुळे काहीच नव्हतं. आणि त्यामुळे आता जेव्हा मला मी म्हणत नाही मी काय फार कोणी काही फार तो काम केलं किंवा फार वर कुठेतरी अजून पोचले, अजून जर्नी खूप मोठी आहे माझी, पण हे इतकं पण कधी कधी अनबिलिव्हेबल वाटतं की हा मी वाव या लोकांसोबत काम करते. सविता दामोदर पर्यंत माझ्याकडे आलाय, फुलताकळी खुलीना एवढं कल्ट झालं, इमली एवढं कल्ट झालं हिंदीमध्ये, आणि माझं पात्र एवढं. सो हे सगळं कधी कधी मॅजिकल वाटतं की काहीही नसताना हे झालं ना. सो लो पॉइंट्स मध्ये ना यांची मदत होते, की मी शून्य असताना, माझी शून्य ओळख असताना, आपल्याला काहीही माहिती नसताना घाबरत आलो होतो आपण इंडस्ट्रीत, कारण फार काही बरं ऐकलेलं नसतं, पण त्या कलेची ओढ असते आणि ती तुम्हाला तिथे खेचून देते. सो ह्या सगळ्या प्रवासातनं मला वाटतं काही लो पॉइंट्स मध्ये मी स्वतःला सांगते, तू शून्यातून हे निर्माण केल्यात ना, मग इथून तिकडे जायला किती वेळ लागेल, हा होईल.
व्हेरी ट्रू. आणि आता वेन यू कम टू द एंड ऑफ दिस इंटरव्ह्यू, हा. मला फक्त एक प्रश्न विचारायचा जो मी हम्म. कॉपी पेस्ट प्रश्न सगळ्यांना विचारतो. हम्म. सो कलाकार म्हणताना आपण हम्म. कोणाला इन्स्पायर करतो, कोणाकडे इन्स्पायर होत असतो. हम्म. जर मयुरी मी तुम्हाला एक संधी दिली की तुम्हाला या सीटवर कोणातरी बसवायचंय हम्म. आणि निखळ गप्पा मारत ड्रायव्हर जायचंय, हम्म. त्या व्यक्तीला तुम्ही भेटला असाल नसाल मला माहिती नाही. हम्म. त्या व्यक्तीसोबत तुम्हाला एकदा तरी काम करण्याची इच्छा असेल नसेल मला ते माहिती नाही, पण तुम्हाला एकदा इकडे त्याला बसवायचंय आणि निखळ गप्पा मारत ट्रॅव्हल करायचंय, ती व्यक्ती कोणासाठी का? मला खूप आवडलं असतं रीमाताईंना मी एखाद्या छान ड्राईव्हर दिला असतं तर, कारण ह्या नाट्यानिमित्ताने ना त्या व्यक्तीचं पण एक कुतूहल निर्माण झालंय, क्युरिओसिटी. आणि माझ्यासाठी रीमाताईंनी खूप चांगली कामं केली आहेत, खूप स्ट्रॉंग रोल्स केलेले आहेत. ती बॉलिवूडची सगळ्यात लाडकी आई होती. पण माझ्यासाठी मी सांगू काय आठवणे, म्हणजे माझ्यासाठी रीमा लागू म्हटलं सगळ्यात पहिले डोळ्यासमोर काय येतं, तू मैं. Wow, yeah, very true. कारण ऍज अ चाइल्ड मी जेव्हा ते टीव्हीवर बघायचे, मला इतकं भारी वाटायचं, काय गोड नातं होतं ते सासू सुनेचं. आणि त्या पद्धतीची सासू, मला वाटतं तिच्यात जे काही एक ह्युमर होता, तिच्यात जे काही एक ॲरोगन्स होता तिचा, पण तिचा एक स्टान्स होता, ते फक्त रीमाताईच त्या पद्धतीने करू शकतात. सो त्यांनी जे काही केलं होतं, मला आता असं वाटतं की खूप गप्पा मारू शकले असते मी आता त्यांच्याशी. Right. किंवा मला हा पहिला प्रयोग झाल्यानंतर त्यांना ते विचारावंसं वाटलं असतं की काय म्हणजे तुम्हाला काय वाटतंय, झालं ना बरं. So true. चालवतो रे तुमचा वारसा चांगला. सो खूप गोष्टी आहेत. आणि रीमाताई सडनली माझ्यासाठी या नाट्याच्या प्रोसेसमुळे एक फार महत्वाचं व्यक्तिमत्व झालेलं आहे. आणि म्हणजे अपार्ट फ्रॉम त्यांच्याशी गप्पा मारणं वगैरे, आणि हो म्हणजे खरंच असं वाटतं की काय काय असतं ना जर त्या असत्या आता आणि त्यांच्याशी मी गप्पा मारत असते, कुठल्या पद्धतीने त्यांनी हे सगळं रिसीव्ह केलं असतं. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, आता हे लोकांचा विश्वास बसो ना बसो, माझा हा विश्वास आहे की रीमाताई इज ब्लेसिंग दिस प्ले. Wow. माझा हा खूप स्ट्रॉंग विश्वास आहे. रीमाताई आणि शेखर ताम्हाणे सुद्धा जे आमचे लेखक आहेत, Right. ते कोविडमध्ये त्यांचं निधन झालं. पण हे दोघंही मला खूप स्ट्रॉंग विश्वास आहे की ते आमच्या या कलाकृतीला छान ब्लेसिंग देत आहेत. त्यामुळेच इतकी छान वाईब. खरं तर हे खूप कठीण नाटक आहे, सतत हेवी नाटक आहे, Very true. इमोशनली हेवी आहे, पण तरीही एक जी छान वाईब आहे या पूर्ण प्रोसेस मध्ये जी जाणवतीये, जी माझा प्रवास सुखकर करतीये. तर माझा विश्वास आहे की त्यांचे ब्लेसिंग्स आहेत. आणि त्यांचे ब्लेसिंग असणारच आहेत. खूप खूप धन्यवाद मयुरी, आज वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला काही वेळ दिली, कारण आपण ट्रॅव्हल करतो. लेट मी टेल यू, तुमची ड्रायव्हिंग खूप सुपर आहे, थँक्यू. आउटस्टँडिंग लेट मी टेल आहे. यू ऑनेस्टली, Yeah. मला जेव्हा असं कळलं असा इंटरव्ह्यू करतोय, मला भीती वाटली. आणि मला कॉंग्रॅच्युलेशन टू यू, तुम्ही असं नवीन लोकांच्या गाडीत विश्वास म्हणजे- ठेवून बसता. नाही, पण तुम्ही छानच आहात, ड्रायव्हिंग खूपच छान केली तुम्ही. थँक्यू. आणि- एकदा परत मला माझ्या पप्पांना ऐकवायचं. सर प्रभाकर देशमुख प्रभाकर आणि देशमुख हेमा sir, देशमुख. हेमा देशमुख मॅम, तुम्ही खूप छान गाडी शिकवली त्यांना. पण युअर डॉटर इज फॅन्टॅस्टिक, ऍक्टिंग पण फॅन्टॅस्टिक होतात, आणि ड्रायव्हिंग इज आउटस्टँडिंग. थँक्यू सो मच. आणि खरंच हे नाटक जसं तुमच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडल्या, तसं हे नाटक तुमच्या आयुष्यात सुवर्ण गोष्टी घडून येऊ दे. रंगभूमीवर तुम्हाला अजून प्रचंड आनंद मिळतो.